तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची आहे. 1 2 3 पप्पांची मिमिक्री करते. हे माझ्या सासूबाईंनी गिफ्ट पण दिले. पप्पा मारा तिला एक. मम्मी पप्पांची वाट बघितली पण याला बरोबर समजते की ही कसं आता वाटली पाहिजे. फेवरेट आहे ना घरातली म्हणून मला आईने. तर मला ही ओरडत आहे मित्रांनो. टेंशन देने का नहीं लेने का नहीं. लेने का हा तूच फोडून टाक रे मला देऊन. आता अॅनिव्हर्सरीचं छोटंसं सेलिब्रेशन करायचंय पण आता घरी कुणीच नाहीये. मग आपला बेबी पण असं शिकेल तुझं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि जस्ट ऑफिस मधून परत आलेलो आहे आणि आज लग्नाला 4 महिने पूर्ण झालेले आहेत. सो हे आणलेलं आहे सोबत, बघू शकता तुम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे येताना पाऊस लागला राव ऑफिसमधून. काय वैर आहे माहित नाही पावसाचं, पण पाऊस पडला. पण तिच्यासाठी आपण ह्या 2 गोष्टी आणलेल्या आहेत. दार उघडा असेल तर ती ऐकत असेल, सो आपण तिला देऊया हे छोटंसं सरप्राईज. आणि एक छोटासा म्हणजे काहीतरी सेलिब्रेशन करूया. त्यासोबत अजून काही खास आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. अबू कांचन बेटा, कांचन बेटा क्या लुगला. हॅपी अॅनिव्हर्सरी. तर बायको इथं उभारलेली आहे. हॅपी 4 मंथ अॅनिव्हर्सरी. आता अॅनिव्हर्सरीचं छोटंसं सेलिब्रेशन करायचंय पण आता घरी कुणीच नाहीये, फक्त बायको आणि मी दोघच जण आहोत. सो मम्मी आता गावाला गेली होती, ती गावावरून परत येत आहे आणि वैभव ट्रेकला गेलेला आहे, तर ते सुद्धा परत येतील. मग आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करू. तोपर्यंत हिला लागलेली आहे भूक आणि त्यामुळे ही भुबू भुबू करत आहे. त्यामुळे ही थोडीशी कॉफी पिते आणि आपण मागूया पिझ्झा बायकोच्या फरमाईशवर. हो येऊ दे की, ते आल्यावर केक कट करू आपण आणि मग केक खाऊ. येतील 2 तासात. तोपर्यंत तुला पिझ्झा मागवताना पिझ्झा. तर मला ही ओरडत आहे मित्रांनो. ग्लास तिचा चुकून किचन कट्ट्यावर राहिला माझ्याकडून. व्हेरी वेली स्ट्रिक्ट बायको, मेली वेली स्ट्रिक्ट बायको. मग आपला बेबी पण असं शिकेल तुझं बघून. पप्पा असं करतात मग मी पण असं करतो. मग बेबी आधी तू तर मोठी हो. तू पहिला मोठा हो, मी मोठाच आहे. मित्रांनो आमची सासू आम्हाला नेहमी म्हणत असते तुम्ही दोघं पण अजून छोटेच आहात. आणि खरंच आम्ही छोटे आहोत. मोठं होऊन करायचं पण काय आहे मित्रांनो. जिसका मर गया वो खलास. जिस दिन बचपना गया उस दिन जिंदगी गई. आम्ही आहोत छोटे, काही प्रॉब्लेम नाही. काय करायचंय मोठं होऊन लोड घ्यायचा, त्रास करून घ्यायचा, जगणं हसणं सोडायचं. त्याच्यापेक्षा हे आपलंच लहानपण बरं आहे. स्वतः खुश राहायचं. टेंशन देने का नहीं लेने का नहीं. लेने का नाही. बस बिंदास. गाईज फायनली पप्पा मम्मी गावाकडून आलेले आहेत आणि रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही अजून स्टील सेलिब्रेशन नाही केलं. सो जेवता जेवताच आता केक कापू आम्ही. तर तुम्ही इथं बघू शकता की गावाकडून ह्या भाज्या वगैरे मस्त आणलेल्या आहेत. ह्या शेतामधल्या आहेत, म्हणजे सगळ्याच आपल्या शेतातल्या नाहीत, पण वेगवेगळे जे गावातली लोक असतात ते एकमेकांसोबत हे शेअर करतात. तर ते गावाकडून आता भाज्या वगैरे आणलेल्या आहेत ह्या ताज्या ताज्या. तर गाईज फायनली मम्मीनं बनवलेला केक आम्ही कट करतोय. मम्मी पप्पांची वाट बघितली पण त्यांना यायला 10:30 वाजले आणि ते आल्यावर खूपच थकून आले होते प्रवासातनं. ते जेवल्यानंतर झोपले आणि केक कापायला थांबू शकले नाहीत. खूपच थकले होते, त्यामुळे आम्ही बळजबरी नाही केली त्यांना. हा केक आहे आणि ही हवली वाट बघत आहे कधी कट करून खायचा म्हणून. सो आता आम्ही कट करत आहोत केक. चला कट असं करते. तर आमचा देसी जुगाड झालेला आहे इथे. तो आमचा छोटावाला चाकू सापडत नव्हता म्हणून आम्ही चमच्यानं चुरकून घेतलेला एक कार्यक्रम. आणि आम्ही विचार केला होता की अॅनिव्हर्सरी डायरेक्ट फर्स्ट करू, पण आमचं बरोबर होतं. महिन्यात सेलिब्रेशन होतच आहे ना का. 4था महिना 6 मंथची थोडी चांगलं करू. One day later. मला एक खास गोष्ट दाखवायची आहे. ज्या पार्सलचं वाढदिवसापासून आम्ही वेट करत होतो ते पार्सल आज आलेलं आहे आणि आमच्या मॅडम मागं वाचत आहेत एक बुक. तू थोडस बुक मधलं जे आज वाचलंय काल आणि आज मध्ये आणि त्यातून जे कळालंय त्याच्याबद्दल सांगू इच्छित आहे का? काय 2 शब्द सांग. काय कळालं तुला? आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी राहतात ना, शेकडो गोष्टी. त्याच्यातला एक गोष्टीमध्ये तर आपण बेहतर म्हणजे खूप चांगलं काम करू शकतो. सगळ्या गोष्टीमध्ये नाही पण एका गोष्टी परफेक्ट होऊ शकतो कोणत्या तरी. म्हणजे मित्रांनो यामध्ये असं सांगितलेलं आहे की जीवनात
भरपूर गोष्टी असतात करण्यासारख्या आणि त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीत आपण खूप म्हणजे चांगलं करू शकतो. असंच काहीतरी सांगितलेलं आहे असं ती सांगत आहे. तर तिचं पुस्तक पूर्ण झाल्यावर आपण तिच्याकडनं पूर्ण समरी घेऊ. पण मी काहीतरी करावं म्हणून तुम्हाला हे बुक वाचायला लावलं. मला म्हटलं बरोबर याला बरोबर समजतं की ही पुस्तक आता वाचली पाहिजे, ही पुस्तक आता वाचली पाहिजे आणि बरोबर मला दिली आणि आता याला कळलं की मला वाचायला पाहिजे आणि मी वाचते. माझी झालेली आहे ती आधीच पुस्तक वाचून. पुस्तक वाचल्यावर तू पूर्ण बाबू तू ते पहिल्यापासूनच हिला पाणीपुरी खायला जायचंय आता. पुस्तकाची किडा वेळ खाल्ली मी तशी एकटीने आईने आणलेली. मला वेळ नाही दिली. बघा मित्रांनो आई फेवरेट आहे ना घरातली म्हणून मला आईने मस्त अशी भेळ आणली. गव्हाना नको करू जास्त एकटीने वेळ खाल्ली. मेडिटेशन झाला. चल ना आपण आपलं पार्सल मस्त ओपन करू. तर मित्रांनो बायको तिकडं बाहेर हॉलमध्ये आहे ना मम्मी सोबत आणि भावासोबत पप्पांची मिमिक्री करत आहे. पप्पा पूजा करत आहेत बेसिकली दिवा लावत आहेत. सो तेवढ्या वेळात ती तिथं जाऊन पप्पांची मिमिक्री करत आहे. चला तर बाहेर जाऊया आणि आपण बघूया कशी मिमिक्री करते. बाळा दारुगड बाळा काय कोण केला आज? हा छान केला शिकली. हा ईश्वर आज काय आणलं 3 शब्दाला? बाळा हे असं धुवायचं बरोबर आणि हे सगळं ठेवायचं कळलं? माझी काय म्हणतो आई? पप्पा मारावं तिला एक. हा सर्व भाज्या फ्रीज मध्ये ठेवायच्या बाळा आणि झाकून ठेवायच्या कळलं? असं धमकी दिल्यासारखं बोलतात. नाही असं नाही म्हणत प्रेमाने म्हणत. बाळा हे असं फ्रीज मध्ये भाज्या ठेवायच्या आणि सगळं झाकून ठेवायचं. दूधवर ही झाकणी झाकायची. भारत माता तुझे कुछ नाही आता. तुम्ही शांत राहा. सकाळी जास्त बोलायचं नाही. शांत राहायचं. तर मित्रांनो ज्या पार्सलची आपण वाट बघत होतो ते हे पार्सल आहे. 5 जून पासून याची वाट बघत होतो. हे माझ्या सासूबाईंनी गिफ्ट पण दिलेलं आहे म्हणू शकता तुम्ही. हे माझ्या सासूबाईंनी गिफ्ट दिलेलं आहे मला आणि त्यामुळे खूपच खास आहे आणि उपयोगी वस्तू आहे. आपल्या कामाची वस्तू आहे खूपच. तर आता कटर नसल्यामुळे आपण हे कात्रीनच फोडणार आहे. गेस करू शकता. पॉज करून कमेंट करू शकता यामध्ये काय आहे. कामाची गोष्ट म्हटल्यावर आमची खूप कामाची गोष्ट आहे. आमच्या कामाची गोष्ट म्हणजे याचा आनंद तुम्हाला पण भेटणार आहे. तर फायनली आम्ही घेतलेला एक माईक. कारण बऱ्याच वेळा आम्ही बाहेर व्हिडिओ रेकॉर्ड करतो किंवा घरातही करत असतो तर बॅकग्राऊंड खूप ऐकू येतं आणि आमचीही ऑडिओ क्वालिटी व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी हा माईक घेतलेला आहे. हा बोया मिनी म्हणून माईक आहे. तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला जर घ्यायचा असला तर. हे काय ब्रँड प्रमोशन नाही आहे. आम्ही आमच्या पर्सनल यूज साठी घेतलेला आहे. तर आपण ह्याला असं असं ओपन करू. हे बघा बारकं बाळ फोडायला सुरू झालेलं आहे. मला पण भारी वाटतंय. मी पहिले छोटा माझे पप्पा ठेवत होते आणि असं फोड 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 म्हणत. हा तूच फोडून टाकता रे मला देऊन. टाइमपास मध्ये करते. हो टाइमपास करायला वेळ आहे ना आपल्याकडे. म्हणजे असं कधी बोर झालं मला बाळा. आता उद्या तुला हा ब्लॉग एडिट करायचा आहे. सिंपल ब्रँडिंग आहे. स्पेसिफिकेशन वगैरे दिलं नाही. बघ हेडफोन एवढे येते लिटरली हेडफोन. वाव बुच्ची होता नाही घेतला तू? बोया बोया नाही काय मला ते मला पाहिजे होतं बुच्ची बुच्ची होते कोण नाही. हे गब्बस हे खूप मोठं असतं. हे त्याचं काम भारी करतं. हे आता मी लहान मुलांसारखं नको करू. याचा बर्थडे गिफ्ट आहे पण मी फोडणार आहे कारण जो तेरा है वो मेरा है राइट. जो मेरा है वो मेरा है. फोडू का? खोलू का दाखवू का? या 1 2 3. तर मित्रांनो हे आहे वॉरंटी कार्ड याच्या सोबत आले आणि हे आहे युजर मॅन्युअल. वाव युनिक आहे. वाव हे देखो कसलं क्यूट आहे ते. क्यूट आहे. आता उद्यापासून आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवणार तेव्हा उद्यापासून का आतापासून आताच लावायचं ना. हा म्हणजे चेक करायसाठी ना आता. पण उद्या आम्ही आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असा क्लिअर आवाज येणार आमचं. वाव आणि असं बोलणार हाय हाय ईश्वर हाय 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 गाईज हाय पीपल. मला ते असं क्यूट वाला पाहिजे ते असे मस्त मस्त पण हे पण मला आवडले. बोया 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 बोया. वाव खुशी खुशी होता है मला बाबू. यात एक बटन दिलेलं आहे खाली. इथं असं बघू शकता. हे ब्ल्यू मला तर नाही दिला. हे नॉइस रिडक्शनचं आहे. रिसिव्हरला असते. थांब तुला नाही दिलं काय. जाने कैसी बातें तूने आँखियों की मन में ही चलाया तेरी ओर. बरोबर लिरिक्स म्हटली. 4 वाक्य पण पूर्ण 4 वाक्य बरोबर म्हटली का बरोबर. नजराने ही चुना अशा पद्धतीने माईक चालू झालेला आहे. आता विदाऊट माईक आम्ही बोलत आहोत आणि फॅन चालू आहे. तर त्यात तुम्हाला जर व्यवस्थित ऐकलं तर फॅनचा आवाज ऐकू येईल. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ जो आम्ही बनवू तो विथ माईक बनवू म्हणजे तुम्हाला नॉइस रिडक्शन किती होतं ते कळेल. तर मित्रांनो या माईकचा पूर्ण स्टडी झालेला आहे. तर आता नॉइस रिडक्शन चालू झालेलं आहे आणि होपफुली तर तुम्ही ह्यात नॉइस रिडक्शन बघितलेलं असेल
पहिला फॅनचा आवाज कसा येत होता नॉइस रिडक्शन करायच्या आधी आणि आता आवाज कसा येत आहे. तर ह्यात 2-3 AI व्हॉइस चेंज मोड आहेत. एक अंकलचा आवाज करता येतो आणि एक फिमेलचा. तर आता आपण अंकलच्या आवाजावर स्विच करू आणि मग तुम्ही गंमत बघा. नाही माहिती कुठला आलाय ते, नंतर आपण तिथं टेक्स्ट टाकू आता कुणाचा येतोय काय येतोय ते. तर आता कुणाचा आवाज येतोय आम्हाला माहित नाही. तुला काय वाटतंय कुणाचा येत असेल आवाज? अरे दोन्ही माईक मलाच लावते का? बोल ना तू तिकडं. हॅलो, मी इंटरव्ह्यू लिहूंगा तुम्हाला. हा तू बोल. नाव सांग तुझं काय पूर्ण नाव. मी काय सांगू नाव? नाव सांग ना. नाव कांचन ईश्वर कोरी. कांचन ईश्वर कोरी. आता तू बोल ते माईक घे आणि बोल काहीतरी 4 शब्द सांग. नवरा तुला नवरा मी तुला का आवडतो त्याच्याबद्दल 4 शब्द सांग. कौतुक कर माझं कौतुक. चल. कोण म्हणलं मला तू आवडतेस? अच्छा मी तुला आवडत नाही का? मी कालच तुझ्या नावाची पूजा केली. अजून काय पाहिजे तुला? नाही नवऱ्याबद्दल 4 चांगले शब्द बोल. चल बोल पटपट. नवरा चांगला आहे म्हणून लग्न केलं. 4 चांगले शब्द म्हणजे असं थोडं भाषण बोल काहीतरी. तोंडात खाऊन माईक आत तोंडात टाकून बोलायला लागेल तू असं बोलते तर. आता ओरिजिनल आता परत चेंज केलेलं आहे. ओरिजिनल येईल काय येईल माहित नाही आपल्याला, कारण त्याचं इंडिकेशन नाहीये तिथं. हे एक डिसएडव्हान्टेज आहे या माईकचं. त्याचं पण आलं पाहिजे होतं ना, कारण आपल्याला चेंज करायचं राहिलं तर तिथं असे 3 अजून लाईट दिल्या पाहिजे होते. अंकलचा आंटीचा कुठला मोड आहे काय आहे ते. अंकल आणि फिमेल आहे आंटी. तर मित्रांनो हे ह्या टाईपचा आवाज येतो. ह्यामध्ये आम्हाला हे एक मोबाईलला लावायचं असतं. ह्याला रिसिव्हर म्हणतात. आणि तर हे 2 ट्रान्समीटर आहेत. हे रिसिव्हर आणि हा रिसिव्हर आणि हे ट्रान्समीटर हे आपल्याला लावायचे असतात. तर आम्ही जातो पाणीपुरी खायला. आणि हा एवढाच होता आजचा छोटासा व्लॉग. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा अजून कुठले टॉपिक असतील त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.